टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। टँकर सुरू करताना मान्य तहसीलदार, मान्य BDO यांनी स्वतः पाण्या उद्भव जे आहेत ते पाहणी स्वतः करावी. पाणी पुरवठ्याचे जे अधिकारी त्यांच्या समवेत आणि जे उद्भव आहे ते साधारण त्याची किती दिवस तो उद्भव आपल्याला त्या ठिकाणी पुरणार आहे त्या दृष्टीने एक रोडमॅप त्यांना करायला सांगितलेला आहे. टँकरचे वेळापत्रक आता तयार करायला सांगितलेले आहे की ज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये तशा प्रकारचं वेळापत्रक लावून मग टँकर जर वेळेवर आले नाहीत त्या संदर्भात कोण अधिकारी संपर्क कोणाशी करावा आणि थेट वॉर रूमशी त्याचं आता ते जोडण्यात आलेलं आहे की ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला टँकर उशीर आला ते लगेच संपर्क करता येईल. जलदूत ॲप तयार करण्यात आलेला आहे की त्या प्रत्येक ॲपमध्ये रोजच्या टँकरची माहिती फोटोसहित ते सन्मान्य त्याचे जे ग्रामसेवक आणि तलाठी आहेत त्यांनी तात्काळ त्यावर फोटो अपलोड करायचा. वेळापत्रकावरची असणारी वेळ आणि त्या ॲपवर अपलोड होण्याची फोटोची वेळ आपोआपच ती मॅच होईल. जिओ टॅगिंग सारखं त्यानिमित्तानं पाणी जे पुरवठा होतोय तो अतिशय स्वच्छ झाला पाहिजे. पाण्याचे उद्भव जे आहेत त्या ठिकाणी पाण्याचं जे टेस्टिंग आहे ते लोकल PSCs आहेत, आपल्या RSCs आहेत, त्यांच्याकडे घेऊन ते वॉटर सॅम्पलिंग केलं पाहिजे. ते पोर्टेबल वॉटर पाहिजे, पिण्यासाठी लायक पाहिजे. टँकर भरायचा म्हणून चालणार नाही. म्हणजे राज्यामध्ये ह्या सगळ्या उपाययोजना पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यापासून आपण सुरू करतोय. जिल्ह्यामध्ये जे अंमली पदार्थांचं जे मोठं रॅकेट आहे काही ठिकाणी कॅफे, कॉलेज, महाविद्यालयाबाहेर कॅफेच्या नावाखाली तिथं काही मोठ्या प्रमाणात ड्रग्स उपलब्ध होत आहेत अशा तक्रारी आल्या होत्या. अशा सगळ्या कॅफेंच्यावर कारवाई करायला सूचना दिलेल्या आहेत. अंमली पदार्थ निर्माण ज्या ठिकाणी होत आहेत म्हणजे गुटखा ज्या भागात तयार होतो काही गावांमध्ये पोलिसांना त्याची माहिती आहे. 100% गुटखा बंदीच्या गुटखा निर्मितीवर बंधनं आणायची अशा प्रकारच्याही सूचना दिलेल्या आहेत की ताबडतोब हा व्यवसाय बंद झाला पाहिजे. जिल्हा ड्रग फ्री झाला पाहिजे ही भूमिका आहे. जे गावठी कट्टे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या लोकांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या संदर्भातही कठोर कारवाई करायला सूचना दिलेल्या आहेत. प्रामुख्याने मागच्या काळामध्ये आपण जिल्ह्यातून टोटल गोमांस बंदी घातलेली आहे आणि त्याची वाहतुकीवर सुद्धा बंदी घातलेली आहे. त्याचे चांगले सदृश्य परिणाम दिसत आहेत. बऱ्याच ठिकाणी त्याला अटकावायला पण आता काही ठिकाणी घरांमध्ये ते तशा प्रकारचं प्रमाण वाढत चाललंय. ते नाकाबंदी करावी आणि 100% गोमांसावर बंदी झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मागे दिल्या होत्या. आजही त्याचा आढावा घेतला आपण.